नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? 2 ते 3 महिने टिकणारा मस्त खुसखुशीत कुरकुरीत असा खरडा कसा बनवायचा ते बघणार आहोत। तवा मी इथे गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये घालूयात अर्धा वाटी शेंगदाणे आणि शेंगदाणे छान खमंग भाजून घेऊया। आत्ताच खरपूस भाजायची गरज नाही, हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया। शेंगदाणे मस्तपैकी भाजून घेतलेले आहेत, मस्त सुवास येतोय भाजलेल्या शेंगदाण्यांचाही। आता हे काढूयात आपण एका बाउलमध्ये आणि आता याच तव्यामध्ये आपण घालतोय अगदी थोडंसं 1 चमचाभर तेल। यामध्ये घालूयात मिरची, लसूण आणि हे तेलावर हलक्याशा भाजून घेऊया। आता या मस्त भाजत आलेल्या आहेत, तुम्ही बघू शकाल हलका हलका मिरचीचा रंग आणि लसणाचा रंगही बदललेला आहे। गॅस करते बंद। यामध्ये घालूयात आता जिरं, हे जिरंही छान भाजून निघेल। आता हे भाजलेली मिरची आणि लसूण काढून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये। यामध्येच आपण घालूयात हे भाजलेले शेंगदाणे। हवं असेल तर तुम्ही टरफलं काढून घेतले तरी काहीच हरकत नाही, पण मी टरफलं ठेवते शक्यतो। आता हे एकत्र छान असं कुटून घेऊया आणि अगदीच खलबत्ता नसेल तुमच्याकडे काही हरकत नाही, सेम प्रोसेस तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता किंवा फूड प्रोसेसरमध्येही केलं तरी चालेल। आणि इथे हे सगळं मी व्यवस्थित कुटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल छान हे तयार आहे मिश्रण। खूप फाईन असं केलेलं नाहीये, तुम्हाला इथे शेंगदाणे दिसतील अर्धे कच्चे। हे मिश्रण घालूयात, चवीपुरतं मीठही घालूयात आणि कोथिंबीर बारीक चिरलेली। आणि हे मिश्रण आता छान असं खुटखुटीत होईपर्यंत, म्हणजे अगदी कोरडं होईपर्यंत, सुकं होईपर्यंत परतून घ्यायचं। असं कुरकुरीत झालं पाहिजे। आणि हा खरडा छानपैकी परतून घेतलेला आहे। आता गॅस करते बंद। तुम्ही बघू शकाल मस्त असा सुंदर रंग आलेला आहे, छान कुरकुरीत ऑलरेडी दिसतोय, खरपूस खमंग झालेला आहे। तुम्हाला हवं असेल ना तर हा खरडा होत आला की यामध्ये 1 चमचाभर लिंबाचा रस पिळून हे पुन्हा 1 मिनिटभर परतून घेऊ शकता, म्हणजे छान असा तिखट आणि आंबट हा खरडा बनवून तयार होतो। पूर्ण थंड करून घ्यायचा। थंड झाला की हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा। 3 ते 4 महिने छान टिकतो, खराब होत नाही, पण इतका हा छान लागतो ना चवीला। झणझणीत मिरचीचा खरडा करण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा कप कच्चे शेंगदाणे, 1 चमचा तेल, हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरं, 1 चमचा तेल, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर। तव्यावर अशा पद्धतीने शेंगदाणे भाजायचे। आता तेल घालत यात मिरची, लसूण, जिरं भाजायचं। आता सगळे जिन्नस एकत्र करत हे ठेचून घेत याची भरड करायची। आता तेलात अशा प्रकारे हे मिश्रण मीठ आणि कोथिंबीर घालत कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं। झाला आपला खरडा तयार। तर आपल्यासोबत आज आलेले आहेत सुवर्णाताई। सुवर्णाताई, तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत। नमस्कार। नमस्कार। सो आज काय बनवतोय आपण? खिचे पापड बनवणार आहोत, तांदळाच्या पिठाचे खिचे पापड। पण प्रत्येक भागाची सुरुवात आम्ही उखाणा घेऊन करतो आणि त्या उखाण्यामध्ये ना त्या पापडाचं नाव आलं पाहिजे। तर तुम्ही काय उखाणा घ्या? मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खून, संभाजीरावांचं नाव घेते, मधुराताईच्या किचनमध्ये बनवते खिचे पापड, चव्हाणांची सून। क्या बात है। म्हणजे इथे नवराबा पण आहेत, पदार्थ पण आहेत, आडनाव पण आहे आणि मी पण आहे। मस्त। आता तेल स्प्रेड करून घे। हो, आता आपण पीठ पण मोजून घेणार आहोत आणि पाणी पण। सो जितकं पाणी घेतोय तितकंच आपण पीठ घेतो। हो। सो आता आम्ही फक्त पाव किलो तांदळाच्या पिठाचं हे खिचे पापड बनवतो। अतिशय सोप्या पद्धतीने करतात आणि पटकन होतात। सो 1 किलो जर घेतलं तर किती होतात त्यामध्ये? 1 किलो म्हणजे मोठे केले तर 150 होतात आणि छोटे केले तर 200 होतात। आता ह्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। येस, मस्त असं दणकून उकळलेलं आहे पाणी। आता गॅस मंद आचेवर करून आता त्याच्यामध्ये आपण जिरं टाकू, थोडं हिंग टाकू चवीसाठी आणि हा पापड खार टाकू। सो पापड खारचं काय प्रमाण आहे? प्रमाणे 1 किलोसाठी आपण 50 ग्रॅम घेतो। आपण इथं पीठ कमी घेतलंय त्याच्यामुळं पापड खार पण कमी घेतलेला आहे आणि मीठ पण टाकायचं थोडंसं।
आता हे जिरं टाकले आणि हिंग टाकले, त्याच्यामुळे ह्याला पाण्याला पिवळसर कलर येतो आणि त्याच्यामुळे आपले खिच्चे पापड जे आहेत ते पिवळसर होतात. हा, आता दिसायला पिवळसर दिसतील पण तळल्यानंतर पांढरे दिसतात. पांढरे पण नाही, थोडे पिवळसर जरी दिसले तरी ते फुलतात छान पापड खारमुळे. आता यामध्ये पीठ घेतलंय. आता आपण तांदळाचं पीठ. सो 2 कप पाणी होतं तर 2 कप तांदळाचं पीठ आहे. आणि हे लाटणं घेतलंय त्याने पटापट त्या घोटून घेत आहेत. आणि तांदूळाचं पीठ कसं, तांदूळ धुवून दळलेलं का रेग्युलर? राशनच्या तांदळाचे छान खिचे होते, धुवून दळायचे, त्याच्यामुळे त्याचे पापडाला खायला पण खुसखुशीत होतात आणि दिसायला पण चवीला पण छान होतात. हे रेशनचे तांदूळ आणायचे, स्वच्छ धुवायचे, सुकवून घ्यायचे आणि मग गिरणीतून दळून आणायचे. आता हे पीठ शिजून तयार झालं आहे. साधारण 8 ते 10 मिनिटं आम्ही मंद आचेवर ठेवलं होतं. आता गॅस करते बंद. आता काय करूया? आता ह्याच्यात पीठ हाताला चटके बसतात म्हणून आपण ह्याच्यात पीठ जाड पिशवी घेऊन त्याच्यामध्ये पीठ काढून घेऊ. अच्छा, एखादी पॉलिथिनची बॅग घेऊ शकता. अगदीच तुम्हाला पॉलिथिनमध्ये कम्फर्टेबल नसेल तर सुती कापड घेतलं तरी चालेल, फक्त कापडाला थोडं चिकटेल, किंवा मग बटर पेपर घेतला तरी चालेल. मोठा बटर पेपर घेतला तरी काही हरकत नाही. आता हे पीठ आपण काढून घेतलंय, मळून घेऊया चांगलं. या बॅगेमध्येच मळून घेऊ. बॅगेमध्येच मळून घ्यायचं. आणि तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल ना, त्यात घालून फिरवा, पटकन होईल. आता हे मळून झालेलं आहे, अगदी पटकन होतं. आता आपण थोडं हाताला तेल घेऊया आणि ह्यातलं थोडं पीठ घेऊया आणि छोटे छोटे गोळे बनवूया. असे आपल्याला जेवढे पापड साईज पाहिजे त्या अंदाजाने आपण छोटे छोटे असे गोळे बनवून घेऊया. त्यात थोडंसं तेल लावून घ्यायचं. सो इथे पण आम्ही पॉलिथिनच घेतलेला आहे, प्लॅस्टिकचा कागद. सुट्ट्यांमध्ये लहान मुलं घरी असतात तर त्यांच्यासोबत हे तुम्ही उद्योग करू शकतो. आणि पोळपाटा जमत नसेल तर पुरी यंत्र असतं, साचा असतो, त्याच्यावर केलं तरी चालेल. आणि अगदी लाटण्याने नाही तर असं हाताने जरी पसरवलं तरी छान होतं. हे पापड आपण उन्हामध्ये पण सुकू शकतो किंवा घरामध्ये फॅन खाली पण सुकू शकतो. उन्हाळ्याच्या दिवसात उष्णता जास्त असल्यामुळे फॅन खाली पण खूप छान सुकते. दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवले तरी चालतं. भारताबाहेर राहत असाल आणि ऊन नसेल तर काळजी करायची गरज नाही. तुम्ही फॅनच्या हवेखाली इंडोर पण हे सुकवून घेऊ शकता. आता हे आपण तळून बघूयात. घालू? वा, तुम्ही बघू शकाल जवळपास तिप्पट फुलतोय हा पापड. आणि हे किती दिवस टिकतं? हे वर्षभर टिकतात. अच्छा, वाळवण्याचे पदार्थ चांगले उन्हामध्ये वाळवले ना वर्षभर टिकतात. तांदळाचे खिचे पापड तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 मोठा चमचा तेल, 2 कप पाणी, 1 चमचा जिरं, पाव चमचा हिंग, 20 ग्रॅम पापड खार, चवीनुसार मीठ, 2 कप तांदळाचं पीठ. कढईत अशा पद्धतीने तेल पसरून घ्यायचं आणि पाणी घालत झाकण ठेवून पाण्याला उकळी काढायची. आता जिरं, हिंग, पापड खार, मीठ आणि तांदळाचं पीठ घालत याची उकड काढायची. आता अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आणि याचे गोळे करत पापड लाटायचे आणि वाळवायचे. आता अशा पद्धतीने पापड तळायचा. झाले आपले खिचे पापड तयार. मला काय वाटतं ना की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक तरी असा पारंपरिक पदार्थ असतो, तो फक्त त्यांची आजी बनवायची, मावशी बनवायची, काकू बनवायची किंवा आई बनवायची आणि तो पदार्थ कोणालाच बनवता येत नाही. आपला उद्देश किंवा हेतू हाच आहे की तो पदार्थ सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून आपल्या पारंपरिक पदार्थांची देवाणघेवाण होईल आणि सर्वांपर्यंत माहिती पोहोचेल. आणि असाच एक पारंपरिक पदार्थ घेऊन आपल्यासोबत आलेले आहेत आज प्रज्ञा अलुरकर काकू. काकू, तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल मधुरा, तुझं खूप खूप धन्यवाद. आज काकू आपण काय बनवतोय, कुठला पदार्थ बनवतोय? मी पारंपरिक पद्धतीचा पण सगळ्यांना जमू शकेल असा पदार्थ सांगते आहे. आणि तो उन्हाळ्यातही केला तरी चालू शकेल किंवा थंडीच्या म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कुठल्याही ऋतूमध्ये खाऊ शकू आपण. आणि त्याचा उपयोग शरीराच्या दृष्टीने खूप चांगला आहे. अच्छा, कारण आपण हरभऱ्याचं कढण करणार आहोत. सुरुवात कशी करूयात? आता काय आहे, हरभरे हे आपण आदल्या दिवशी भिजत घालून ठेवायचे.
पाण्यामध्ये ती छान फुलतात आणि ते जरा स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण हरभऱ्यावर थोडीशी माती वगैरे असते, म्हणून ते स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि ते धुवून झाले की 1 वाटी हरभरे असतील तर त्याला 4 ते 5 वाट्या पाणी घालायचे, म्हणजे ते उकडले चांगले आहेत. आणि थोडंसं मीठ घातलं ना तर त्या हरभऱ्यांना आपण जे उरल्यानंतर त्या हरभऱ्यांचं काय करायचं ते मी सांगेन. तर ते कढण आणि ते जे पाणी आहे ते आपण गाळणीत उकडून घेतले हरभरे की ते पाणी गार झाला कुकर की पाणी गाळून घ्यायचं, आणि ते जे उकडलेलं पाणी आहे त्याला कढण म्हणतात. त्याच्यात आपण आता ही बाकी सगळी प्रोसेस करून ते कढण हे आपल्याला तयार करायचं आहे. आता सुरुवात काय करूयात? हरभरे तर आपण शिजवून घेतलेले आहेत, पुढे काय करूयात? आता काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये आलं आणि मिरची याचं आपल्याला वाटण घालायचं. अच्छा, तर ते आपण पहिल्यांदा करून घेऊया. अगदीच फार काही पेस्ट करायची गरज नाहीये, अर्धा बोबडा करायचा. आता पुढे काय करूयात? आता आपलं हे जे कढण आहे त्याच्यामध्ये आपण आलं आणि मिरची हे आता आपण ठेचलं ते त्याच्यामध्ये घालायचं. नक्की नक्की. काय एक सौम्यसं करती आहे, खूप गरम नको, तिखट म्हणजे गरम आहे अगदी. त्याच्यात आता थोडं मीठ घालायचं. वा, तो जो सुवास आहे ना आता आलं आणि मिरचीचा तो इतका सुंदर येतोय. खरंच छान आलं अगदी. हे झालं. आता याच्यामध्ये ताक घालायचं. काय आता याला फोडणी करूया आणि याच्यात घालूया आणि मग ते हलवत राहायचं, म्हणजे मग ते. अच्छा, आता गॅस नाही आपण सुरू करत, फोडणी घातल्यावरच गॅस सुरू करून गरम करूयात. चालेल. मग आधी आपण फोडणी करून घेऊया. तेल गरम केलेलं आहे, कढलेत, मोहरी घातली, जिरे घालायचे, थोडंसं जरा जास्त घालायचं, चवीला छान लागतं. पण हिंग घातला आणि कढीपत्त्याची आणि गॅस बंद केलेला आहे आम्ही. फोडणी आहे त्यातल्या कढणामध्ये घालूया. अच्छा, आणि याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालते, क्या बात. म्हणजे दिसायलाही छान दिसतं, पदार्थाला चवही छान येते. आणि मी खरंच सांगते, ही जी खमंग फोडणी आता बसली आहे ना, खूप छान सुवास त्याचा दरवळलाय घरामध्ये. सो ताक आहे त्यामुळे बऱ्याच जणांना भीती असते की ते फाटतंय की काय, मग काकूंकडे एक विशेष टीप आहे त्यासाठी. ते काय आहे, हे आपण गरम करायला ठेवतो त्यावेळेला ते सतत हलवत राहायचं, म्हणजे ताक फाटत नाही आणि ह्याला उकळी आणायची नाही. पिण्या योग्य झालं की गॅस बंद करायचा. हरभऱ्याचं पौष्टिक कढण आणि चाट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप हरभरे, पाणी, हिरव्या मिरचीचे तुकडे, आल्याचे तुकडे, चवीनुसार मीठ, ताक, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर. हरभरे स्वच्छ धुवून घेत भिजवायचे आणि शिजवून घ्यायचे आणि त्यातलं पाणी वेगळं करायचं. आता आलं मिरचीची भरड करायची आणि हरभऱ्याच्या पाण्यात घालायची. आता यात चवीप्रमाणे मीठ आणि ताक घालायचं. आता मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता घालत फोडणी करायची आणि ती कढणावर घालायची. वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची आणि हे मिश्रण वाफ येईल इतपत गरम करत शिजवायचं. झालं आपलं हरभऱ्याचं कढण तयार. कढण तर बनवून तयार आहे. आता हे शिजवलेल्या चण्यांचं काय करायचं तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण काकूंकडे त्याचंही सोल्युशन आहेच. हो. आता आपण ह्याच्या 2 प्रकारे मला झटपट आता जे सुचलेले आहेत ते मी सांगते की आपण ह्याची हरभऱ्याची उसळ सुद्धा करू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये फोडणी करून त्याच्यामध्ये काळा मसाला, तिखट, काळा मसाला म्हणण्यापेक्षा गोडा मसाला, गूळ, थोडंसं मीठ, खोबरं, कोथिंबीर घालून अशी उसळ करू शकतो. ती पारंपरिक झाली. पण आताच्या ज्या लेटेस्ट मुलांना जे हवं असतं आत्ताच्या तरुण पिढीला, त्याच्यासाठी चटपटीत असं मी तुम्हाला सांगते, सॅलड म्हणा किंवा चाट म्हणा, काही म्हणा त्याला. हे जे हरभरे आहेत त्याच्यामध्ये आपण थोडा कांदा घालूया. म्हणजे डाएट जे म्हणतात, तर एकतर चण्यामध्ये खूप सारे फायबर असतात, कढणमध्ये प्रोटीन आहे. दोन्हीचाही इथे छान असा मेळ आपण जमवून आणलेला आहे. कारण
काय होतं ना बऱ्याचदा की उसळ करायची असेल तर त्याचं जे शिजवलेलं पाणी आहे ते आपण टाकून देतो बऱ्याचदा. ते टाकून न देता त्याचं कढण नक्की करून बघा. लाल तिखट घालू थोडंसं चाट मसाला पण घालतो. चाट मसाला घालतो आपण त्याच्यामध्ये, चव छान येते. धने जिऱ्याची पूड घातली तरी सुद्धा चालू शकेल. कोथिंबीर घालायची, त्याच्यानंतर लिंबू पिळते आणि नंतर वरती सर्व करताना त्यावर थोडीशी शेव घालूया. म्हणजे एखाद्या वेळेस जर तुम्हाला जेवण बनवायचा, स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल तर ते कढण आणि सॅलड यामध्ये तुमचं पोटभरीचं जेवण आरामशीर होऊ शकतं. मस्त. आपल्याला सर्व करायचं आहे. चला, मस्त आणि झटपट रेसिपी. आणि काकू दोनही पदार्थ मस्त झालेले आहेत. कढण पारंपरिक पदार्थ आहे, अगदी पूर्वीच्या काळी आवर्जून बनवला जायचा, पण आता त्याचा विसर पडला. तर नक्की बनवून बघा आणि विश्वास ठेवा, या इतका सुग्रास, सुवासिक आणि फटाफट बनवून तयार होतो आणि मेन म्हणजे पचायला हलका. हरभरा सलाड करण्यासाठी लागणारे साहित्य: उकडलेले हरभरे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, लाल तिखट, चवीनुसार मीठ, चाट मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा लिंबाचा रस, शेव. आता शिजवलेले हरभरे घेत त्यात कांदा, टोमॅटो, तिखट, मीठ, चाट मसाला, कोथिंबीर आणि लिंबू घालायचं आणि यात आवडीप्रमाणे शेव घालायची. झालं आपलं हरभऱ्याचं सलाड तयार. प्रीतीताई, तुमचं आजच्या या भागात खूप मनापासून स्वागत. नमस्कार. सो आज काय बनवतोय आपण? मी आज बेडमी पुरी बनवते. क्या बात आहे. आणि ही ना अगदी वेगळी आहे, म्हणजे बेडमी पुरीची रेसिपी वेगळी. ही पुरी जरी असली तरी त्याची प्रोसेस आणि करायची पद्धत वेगळी आणि मुख्य म्हणजे पौष्टिक आहे. पण मला थोडी माहिती द्या ना की हा पदार्थ म्हणजे पारंपरिक आहे म्हणजे कसं आहे? हा राजस्थानी पदार्थ आहे. ॲक्च्युली मुगाच्या डाळीपासून बनवतात आणि खूप पौष्टिक आहे. आणि हरभरा डाळ, तुराच्या डाळीने आपल्याला पित्त होतं, ॲसिडिटी होती. पण हा लाईक एक 1 मील सारखा आयटम आहे की पोटभर खाऊ शकतो माणूस. सो करूयात सुरू. येस. सो सगळ्यात आधी काय करूया? आपल्याला 1 वाटी मुगाची डाळ लागते. अच्छा. आपण ती 1 वाटी मुगाची डाळ भिजत घालणार आहोत 3 तास पाण्यात. अच्छा. आधी धुवून घेऊयात स्वच्छ आणि मग भिजत घालायची. येस येस. आपण ही मूग डाळ भिजवून घेतली, 3 तास झाले आणि त्याच्यातलं पाणी काढून घेतलंय मी. आता ह्याच्यात आपण लाल तिखट, आपण 1.5 चमचा लाल तिखट टाकले. त्याच्यात जिरं, अर्धा चमचा जिरा, सो रेग्युलर जिरंच घ्यायचं, पाव चमचा हिंग आणि मीठ चवीनुसार. आता हे सगळं मिक्स करून आपण ह्याला मिक्सरला वाटून घेऊया. मुगाची डाळ आपली छान वाटून झालेली आहे. हे वाटताना आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं नाहीये. अच्छा. पाण्याचा अंश अजिबात यामध्ये गेला अजिबात नकोय. ती भिजलेली त्याच्यात होऊन जातं. ते सारण तयार आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. मी 1 वाटी पीठ घेतलं आहे. त्याच्यात आपण मीठ टाकू आणि हे पीठ मळून घेऊया. म्हणजे गव्हात कणिक मळतो, कणिक मळतो तसंच कणिक मळायची. हो हो. मग ही कशी घट्ट सैल? नॉर्मल आपली रोज आपण चपातीसाठी जशी करतो ना तशीच करायची आहे. कणिक आपली मळून झाली आहे. आपण आता ह्याला तेल लावूया थोडंसं. अशी आपल्याला कणिक मळून ठेवायची आहे. खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही, नॉर्मल कणिक. आणि ही मुरवून घ्यायची. हा, एक 15 मिनिटं ठेवायची आणि मग आपण बेडमीला सुरुवात करू. आपण आता सुरुवात करूया बेडमी पुरीला. पीठ पण छान मुरलंय आणि आपलं सारण पण तयार आहे. अरे पोळी लाटतो तसंच पोळी लाटायची, तसंच पोळी लाटायची आपल्याला. सो असे आणखी काय काय पारंपरिक पदार्थ आहेत राजस्थानमध्ये स्पेसिफिकली, जसं हे बेडमी पुरी आहे. एक केरसांगरा म्हणून एक भाजी आहे, ती अतिशय पौष्टिक असते. आणि फळ म्हणून आहेत, गव्हाच्या पिठाचेच असतात ते, पण गूळ टाकून करतात. आता पाडवा झाल्यानंतर जी तृतीया येते ना, त्या दिवशी फळतीचं खूप महत्त्व असतं आमच्यात. फळ त्याला फळ म्हणतात. गव्हाच्या पीठ भिजवून ते करतात.
गूळ आणि हे टाकून. आता आपण हे पोळी लाटून घेतली आहे आणि त्याच्यात आपण हे असं स्टफ भरतोय. त्याला फोल्ड करायचं. अच्छा, याला आता आपण भाजून घेऊया तव्यावर. किती सोपं आहे. खूप सोपं आहे, खूप पटकन होतं आणि मुलांनाही आवडतं हा आयटम खूप. आपण तवा तापून घेतलाय आणि आता आपण त्याच्यावर हे भाजून घेऊया. आणि आता हे भाजत आलंय. आपण ह्याला गॅसवर डायरेक्ट फ्लेमवर केलं तरी चालेल किंवा मग शेगडी असेल तर निखाऱ्यावर भाजून घ्यायचंय त्याला पण. आणि त्याच्याने चव जरा जास्त छान लागते. आपण आता हे ना गॅसवर भाजून घेऊया. आणि तुमच्याकडे जर निखारा असेल तर त्याच्यावर तर खूपच भारी. शेगडी असेल तर तुम्ही शेगडीवरही भाजून घेऊ शकता. क्या बात आहे. चारी साईडनी किनारी वगैरे पण थोड्या भाजून घ्यायच्या. या आता बऱ्या भाजून झाल्यात आपल्या. हे आपण काढून घेऊया आता. आणि त्या काढल्यात तोवर मी पुढचं हे भाजायला ठेवते. हे भाजून घेऊया. अतिशय रुचकर आणि खुसखुशीत दिसतात. मुलांना डब्यासाठी काय द्यायचा प्रश्न पडला असेल तर ही बेडमी पुरी करून द्या. तेलाचा तुपाचा अगदी कमी वापर आहे आणि दिसायला खुसखुशीत आणि रुचकर आहे आणि मस्त असं चटपटीत आणि गोड पण आहे. यस, खूप छान पदार्थ आहे. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. पारंपरिक बेडमी पुरी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप मूग डाळ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ, 1 कप गव्हाचं पीठ, पाणी, तेल, साजूक तूप, पिठी साखर. मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेत भिजवून घ्यायची. आता पाणी निथळून घेत यात तिखट, जिरं, हिंग आणि मीठ घालत हे मिश्रण दळून घ्यायचं. आता गव्हाच्या पिठात मीठ घालत कणिक मळायची. वर त्याला थोडं तेल लावायचं. आता पोळी लाटत यात तयार सारण भरायचं आणि अशा पद्धतीने याला आकार द्यायचा आणि तव्यावर भाजायचं आणि नंतर गॅसवर भाजायचं. आता याला काप द्यायचे आणि वर साजूक तूप घालायचं. त्यावर पिठी साखर घालायची. झाली आपली बेडमी पुरी तयार. आज आपण गुरमई रोटी कशी बनवायची ते बघतोय. खानदेशची स्पेशल डिश आहे ही. हिवाळ्यामध्ये आवर्जून बनवली जाते. आणि यामध्ये ना एक स्पेशल मसाला असतो, ते आपण पुढे बघूयात. पण सगळ्यात आधी आपण ही रोटी बनवण्यासाठी जी कणिक लागते ती बनवूयात. सो यासाठी 2 कप गव्हाचं पीठ मी घेतलं. यामध्ये मीठ घालूयात चवीपुरतं आणि 1 चमचाभर साजूक तूप. तुपामुळे काय होतं ना, ही रोटी छान अशी खुसखुशीत व्हायला मदत होते. आता हे आधी छान कंबाईन करून घेऊयात. तर हे छान मिक्स करून झालं तूप गव्हाच्या पिठासोबत. याबरोबर थोडं थोडं पाणी घालायचं आणि हलकासा मौसूद गोळा करून घ्यायचा. खूप घट्ट नाही ठेवायचा. साधारण रोजची कणिक आपण मळतो पोळ्यांची तसाच. आता इथे ही कणिक छानपैकी मी मळून घेतलेली आहे. तर इथे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकाल. खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही, अशी मस्त सेमी सॉफ्ट कन्सिस्टन्सीमध्ये मळून घ्यायची. झाकण ठेवायचं आणि एक अर्धा तास आपण ही मुरण्यासाठी ठेवते. आता आपण गुरमई रोटी स्पेशल मसाला करूयात. हा मसाला फक्त ही रोटी बनवण्यासाठी नाही तर तुम्ही स्टोअर करून चहामध्ये पण वापरू शकता, मसाला दूध बनवताना वापरू शकता. तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये सुंठ घ्यायची. तर इथे मी सगळे जिन्नस समप्रमाणात घेतलेले आहेत. सुंठ हलकीशी फोडून घेतली आहे खलबत्त्यात, म्हणजे ती वाटायला सोपी जाईल. त्यानंतर दालचिनी, जायफळ, अर्ध जायफळ इथे मी घेते, 1 चमचा काळे मिरे, 1 चमचा लवंग, हिरवी वेलची जी येते ती, त्याच्या बिया घेतल्यात सोलून ते 1 चमचा. त्यानंतर मसाला वेलची मिळते, या 2 घेतल्यात मी. आता हे 2 जिन्नस आहेत हे वेगळे आहेत. याला गाठी पिंपळी असं म्हटलं जातं. आरोग्यासाठी हे अतिशय चांगलं असतं. 1 चमचा गाठी पिंपळी आणि 1 चमचा लेंडी पिंपळी. तर यामध्ये कोरांजन पण वापरलं जातं, साधी पिंपळी पण वापरली जाते, पण मला आत्ता जे अवेलेबल होतं ते मी इथे घेतलेलं आहे. झाकण लावूया आणि याची मस्त अशी पूड करून घ्यायची. तर ही छानपैकी पूड आपली बनवून तयार आहे. आता काय करायचं, चाळणी घ्यायची
आणि ही पूड आपण चाळून घेऊयात. ही मसालाच या रोटीची खासियत आहे. छान दळला गेला आहे मसाला. फार असं काही भुगा यामध्ये राहिलेला नाही आहे. थोडेसे सुंठ आहेत, त्याचे केस आहेत, दॅट्स इट. आपण आजकाल आहे ना बऱ्यापैकी हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन ठेवायचा प्रयत्न करतो, पण हे करत असताना फक्त पदार्थाची चवच नाही तर त्यामध्ये असणाऱ्या पोषण मूल्यांनाही आपण तितकंच महत्त्व देतो. साखर वापरली तर काय होतं ना, त्या पदार्थामध्ये फक्त गोडवा ॲड होतं, पण गूळ जर वापरला तर गोडव्यासकटच त्यामध्ये आयर्न, फायबर, मिनरल्स पण ॲड होतात. त्यामुळे मी नेहमीच्या जेवणात साखरेऐवजी गूळच वापरते. आता 1.5 कप इथे मी गूळ पावडर घेतलेली आहे. 1 कप गूळ पावडर असेल तर 1 चमचा आपल्याला हा मसाला वापरायचा आहे. इथे 1.5 कप पावडर आहे तर मी 1.5 चमचे हा मसाला वापरते. हा मसाला स्किप नका करू, चव खूप छान येते. आणि साजूक तूप 1 चमचाभर. तुपामुळे काय होतं ना, याला बाइंडिंग यायला मदत होते. आणि आता हे छान असं मिक्स करूयात. जोवर हे एकजीव होत नाही तोवर. लागलं तर मी आणखी तूप घालेल याच्यात, पण शक्यतो गरज नाही पडत. अगदी अर्धा चमचा पाणी घालते. हवं तर तुम्ही साजूक तुपाचं प्रमाण वाढवू शकता याला बाइंडिंग येण्यासाठी, पण मी अर्धा चमचा पाणी घालते म्हणजे याला बाइंडिंग छान येईल. हे बघा, आता हे आपलं स्टफिंग ऑलमोस्ट तयार आहे. आता काय करायचं ना, हे मूठभर स्टफिंग घ्यायचं हातात आणि याचे ना छोटे छोटे असे लाडू करून ठेवायचे साईडला, म्हणजे मग हे पोळीमध्ये स्टफ करायला आपल्याला सोपं जाईल. आता हे स्टफिंगचे छान असे लाडू बनवून तयार आहेत. हे बाजूला ठेवूयात. ही जी एक कणिक आपण मळून घेतली होती ही पण छान मुरली आहे. जवळपास आता 1 तास झाला. आता ही पुन्हा आहे ना एकदा मळून घेऊयात. मुरली आहे कणिक, तुम्ही बघू शकाल, मस्त झाली आहे. आता यातून पण एकसारखे गोळे करून घ्यायचे. शक्यतो पिठाचा वापर नाही करत मी. जेव्हा गुळपोळी करायची असते तेव्हा तेल तुम्ही लावू शकता. पीठ लावलं तर ती पोळी मग भाजताना करपते. तर याचा एक आहे ना उंडा लाटून घेऊयात आपण. हवं तर तुम्ही पोळीसारखी पारी पण करून घेऊ शकता. आणि शक्यतो लाटत असताना ना मध्यभागी जरासं थिकनेस ठेवायचा आणि एजेसपासून लाटायचे, म्हणजे काय होतं, फाटत नाही किंवा ते स्टफिंग बाहेर येत नाही. आता ही लाटून झाली पोळी की हा उंडा घ्यायचा, हा उंडा ठेवायचा आणि हे एजेस घेऊन येत ना हे सील करून टाकूयात. मोदक कसे आपण करतो त्याच पद्धतीने. आणि हे आधी ना हातावर असं थापून घ्यायचं, म्हणजे मग ते स्टफिंग आहे हे छान असं पसरलं जातं. हे हलक्या हाताने छान अशी पातळ पोळी लाटून घ्या. तर ही पोळी छान लाटून झाली आहे आणि तुम्ही बघू शकाल हे जे स्टफिंग आहे हे छान असं पसरलं गेलं आहे पूर्ण पोळीवर. आता आपण हे भाजून घेऊया. पोळी भाजण्यासाठी तवा अगदी लो टू मिडियम हीटवर मी गरम करून घेतलेला आहे. खूप तापलेला तवा नाही आहे. खूप गरम तव्यावर पोळी भाजायची नाही आहे. गूळ आहे, गूळ पटकन विरघळतो. मग काय होईल, जर खूप गरम तव्यात आपण भाजले तर गूळ करपेल आणि पोळी कच्ची भाजली जाईल. पोळी छान अशी खमंग खरपूस भाजली गेली पाहिजे, त्यामुळे खूप हाय हीटवर भाजायची नाही. खालच्या साईडने हलकीशी पोळी भाजून झाली, उलटवून दुसऱ्या बाजूने भाजून घेऊयात. आणि आता यावर घालूयात साजूक तूप. गुळपोळीचा किंवा तिळपोळी, शेंगापोळी काही करताना गुळ बेस पदार्थ असेल ना तर थोडंसं तूप किंवा तेल जास्त लावायचं. त्यामुळे काय होतं ना, तो पदार्थ मस्त असा खमंग खरपूस भाजून होतो. आणि इथे तुम्ही बघू शकाल मंद आचेवर दोनही बाजूने छान अशी खरपूस ही गुरमई रोटी मी भाजून घेतलेली आहे. ही काढताना इथे असं एखादं जाळी किंवा जाळीसारखं काही घ्यायचं आणि त्यावर ही पोळी ठेवायची, ही अशी. आणि यावर ठेवून आहे ना ही पूर्ण थंड करून घ्यायची पोळी. याचं कारण सांगते, कारण गूळ आहे आणि खूप तापतो गूळ जेव्हा आपण गरम करतो तेव्हा. जर तुम्ही एकावर एक करत डब्यात ठेवलं तर गुळाला पाणी सुटेल, वाफ सुटेल आणि त्याचा खरपूस खमंगपणा आहे तो निघून जाईल. त्यामुळे या पोळ्या ना दोन्ही साईडने अशा थंड होतील अशा एखाद्या जाळीवर ठेवायच्या आणि मग त्या पूर्ण थंड झाल्या की मग हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि त्या साधारण 8 ते 10 दिवस खूप छान टिकतात. गुरमई रोटी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, 1 चमचा साजूक तूप, पाणी, 1 चमचा सुंठ, 1 चमचा दालचिनी,
अर्ध जायफळ, 1 चमचा काळी मिरी, 1 चमचा लवंग, 1 चमचा हिरव्या वेलचीच्या बिया, 2 मसाला वेलची, 1 चमचा गाठी पिंपळी, 1 चमचा लेंडी पिंपळी, 1.5 कप गूळ पावडर, 1.5 चमचा गुरमय रोटी मसाला, साजूक तूप. गव्हाच्या पिठात मीठ, तूप घालायचं आणि ह्याचा मऊसूत गोळा मळून घेत मुरवून घ्यायचा. आता सुंठ, दालचिनी, जायफळ, मिरे, लवंग, हिरवी वेलची, मसाला वेलची, गाठी पिंपळी, लेंडी पिंपळी मिक्सरमध्ये फिरवून घेत याची पूड तयार करायची आणि ही पूड चाळून घ्यायची. आता गूळ पावडर घेत त्यात आपण तयार केलेला मसाला आणि तूप घालायचं आणि हे मिश्रण एकजीव करायचं. आता अशा पद्धतीने याचा उंडा तयार करायचा आणि पोळी लाटायची आणि मंद ते मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी तूप लावत भाजून घ्यायची. झाली आपली गुरमय रोटी तयार. आज आपण मस्त अशी टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत इडली कशी बनवायची ते बघतोय. मस्त मऊ लुसलुशीत बनतात या इडल्या. तर सगळ्यात आधी इथे पातेलं मी घेतलंय, यामध्ये घालूयात 1 कप उडदाची डाळ. मेजरमेंट अचूक घ्या म्हणजे इडली पण तुमची अचूक बनेल. पाणी घालूयात आणि 2 ते 3 वेळा डाळ छान स्वच्छ धुवून घ्यायची. आता स्वच्छ धुतलेल्या डाळीमध्ये इथे आपण घालतोय 1 चमचाभर मेथ्या. आता यामध्ये पुरेसं पाणी घालूयात आणि ही डाळ 4 तासासाठी भिजत ठेवूयात. 2 कप तांदूळ घ्यायचा, यामध्येच 1 कप आपण घालतोय पोहे. पाणी घालून हेही 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. आता हे स्वच्छ धुवून झालं की यामध्ये पण पुरेसं पाणी घालायचं आणि हे पोहे आणि तांदूळ देखील 4 तास आपण भिजत घालतोय. आता ही भिजवलेली जी उडदाची डाळ आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. पाणी शक्यतो निथळून घ्यायचं आणि छान बारीक अशी वाटून घ्यायची. आता ही वाटलेली डाळ एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात. एकदम बारीक वाटायची ही डाळ. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे पोहे आणि तांदूळ आपण भिजत घातले होते हे घालूयात. थोडंसं फ्रेश पाणी आणि हे थोडंसं आपल्याला सरसरीत नाही वाटायचं, थोडंशी कोर्स पेस्टमध्ये हे वाटून घ्यायचं. आता हे वाटलेले डाळ पोहे आपण या डाळीमध्ये मिक्स करतो आणि उरलेले तांदूळ पोहे पण असंच मी वाटून घेते. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत. एकजीव करून घ्यायचं. मस्त असं व्यवस्थित एकजीव झालं की झाकण ठेवायचं आणि फर्मेंट करण्यासाठी 12 ते 14 तास किंवा रात्रभर झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊ. तर इथे मी पीठ साधारण 15 ते 16 तास फर्मेंट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल जेव्हा आपण पातेल्यामध्ये पीठ वाटून टाकलं होतं तेव्हा अर्ध्या पातेल्याच्या खाली होतं. आता ते मस्त फर्मेंट झालेलं आहे. आता यामध्ये घालूयात मीठ चवीपुरतं आणि मीठ घातलं ना की खूप जोरजोरात मिक्स नाही करायचं, हलक्या हाताने फक्त मिक्स करून घ्यायचं. चला, आणि हे छान मिक्स करून झालं की आता आपण याच्या इडल्या बनवूयात. इडली प्लेट्स आहेत, या आपण छान ग्रीस करून घेऊयात. तेल लावायचं आणि छान असं हे स्प्रेड करून घ्यायचं. तेलाऐवजी बटर किंवा तूपही लावू शकता. आता हे पीठ आपण घालूयात साच्यामध्ये. स्टीमरमध्ये बेसला मी इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता ही प्लेट ठेवायची बेसला आणि त्यावर ही दुसरी प्लेट. येस. आता महत्त्वाची टिप म्हणजे इडली कधीही ओव्हर कुक करायची नाही. एक साधारण इन बिटवीन 10 ते 15 मिनिटात मीडियम हीटवर ती छान स्टीम होते. तुम्ही जर ती ओव्हर कुक केली तर ती शिजल्यानंतर ना खूप डेन्स होते, त्याचा मऊ लुसलुशीतपणा आहे तो निघून जातो. आता इथे इडली मी एक्झॅक्टली 12 मिनिटं स्टीम केलेली आहे. आता झाकण उघडूयात. मध्ये मी एकदा चेक केलं होतं ती झाली आहे का नाही, फक्त सुरी घालून. सुरी तुमची क्लीन आली, याला काही पीठ चिकटलं नाही, याचा अर्थ इडली छान स्टीम झालेली आहे. छान फुगल्यात इडल्या. आता हा ट्रे बाहेर काढूयात. आता इडली आपण साच्यामधून काढून घेऊयात. चमचा किंवा असं
नाईफ तुम्ही वापरू शकता. मस्त बघू शकाल, मस्त अशी जाळीदार झाली आहे आणि टम्म फुगली इडली. मस्त अशा टमटमीत झालेल्या आहेत इडल्या, छान फुगलेल्या आहेत आणि त्याचसोबत मऊ लुसलुशीतही झालेल्या आहेत. तांदळाची इडली करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप उडदाची डाळ, 1 चमचा मेथ्या, 2 कप तांदूळ, 1 कप पोहे, चवीनुसार मीठ. उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेत यात मेथी दाणे घालत ही डाळ भिजवून घ्यायची. तांदूळ, जाड पोहे स्वच्छ धुवून घेत हे मिश्रण भिजवून घ्यायचं. आता उडदाची डाळ आणि तांदूळ वाटून घेत एकत्र करायचे आणि मिसळून घेत रात्रभर हे पीठ आंबवून घ्यायचं. आता यात मीठ घालायचं आणि आता इडली पात्राला तेल लावत यात बॅटर घालायचं आणि स्टीम करायची. झाली आपली मऊ लुसलुशीत जाळीदार इडली तयार. अरे चिवडा आहे, चिवडा देऊ का? मग लाडू आहे, लाडू देऊ? नाचणीचा लाडू आहे मस्त. मग काय? मला काहीतरी असं प्यायचं असं म्हणत. ओके, बघते. अगं आई, शूट सुरू आहे, काय करतेस तू? काय नाही ग, मंथनला भूक लागली. मग काय मग काहीतरी बनवते. काय बनवतेय? चॉकलेट शेक. त्याच्यासाठीच? आणि माझं काय? तुला पण बनवते, दोघांसाठी बनवते. मग मला चॉकलेट सोडून काहीतरी वेगळं हवं. शूट चालू आहे ना, आजच्या दिवस ऍडजस्ट करा. ठीक आहे, बघ काय करता येईल. जा पुस्तक वाच तुझं. चला, एकतर शूटची गडबड आहे आणि पोरांना भूक लागली. हे ना पटकन होणारं माझ्या आवडीचा प्रकार आहे, पौष्टिक पण आहे आणि मुलंही खुश होतात. तर इथे मी घेते सुका अंजीर. सो 1 ग्लास भर करायचं असेल तर 4 मी वापरते. सो 2 ग्लास करायचे म्हणून इथे 8 सुका अंजीर घेतलं आणि यामध्ये पाणी घालूयात आणि हे सोक करण्यासाठी ठेवूयात, म्हणजे यावरची माती जी आहे ती पण निघून जाते. चला, आता सुका अंजीर भिजत घातलेला आहे. सुका अंजीर सोबत थोडं खजूर जरी घातलं 4 तरी चालू शकतात. आता पुढे थोडेसे काजू घेते, हेही भिजत घालते. साधारण एक 5-6 काजू 5 होतील आणि थोडेसे अक्रोड आहेत आणि थोडेसे बदाम. एक ग्लाससाठी 4-5 बदाम असा अंदाजच घेते. यामध्ये पण पाणी घालून हेही सोक करण्यासाठी ठेवूयात. तर अंजीर, काजू आणि बदाम असं वेगवेगळं सोक केलं. एक साधारण 15-20 मिनिटं हे सोक करण्यासाठी ठेवून देणार आहे, म्हणजे माझा तोवर पुढचा शॉट होईल आणि हेही छान सोक होईल. चला, हे जे सगळे नट्स आपण ठेवले होते हे छान सोक झालेत. अक्रोड, बदाम, काजू आणि सुका अंजीर. आता फायनली आपण शेक बनवायला तयार करूयात. दोघांची डिमांड आहे, वेगवेगळं हवं आहे. सो मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करणार आहे ना, मी आधी अर्धे यातले सुका अंजीर घालणार आहे. सुका अंजीर छान ब्लेंड झालं की यामध्ये उरलेले जे सुकामेवा आहे ते घालूयात. अर्ध मनस्वीसाठी ठेवायचं आणि मंथनसाठी अर्धा, आणि अक्रोड आणि बदाम देखील हाफ. आता हेही दूध बीत काहीच न घालता आधी हे असंच सुकंच ब्लेंड करून घ्यायचं. आता यामध्ये घालूयात साखर आवडीप्रमाणे. मंथनला फार असं गोड नाही आवडत, सो थोडीशी साखर आणि अनस्वीटन कोको पावडर आहे ही 2 चमचे. चॉकलेटचं सिरप देखील घालते आणि आता यामध्ये घालूयात दूध. आता हे छान प्युरी करून घ्यायची. चला, आता हे मंथनचा चॉकलेट शेक आहे बनवून तयार. थोडी कलाकुसर झाली पाहिजे ना, म्हणजे मुलांसाठी बनवतो पण पौष्टिक पण होतं आणि झटकन बनवून पण होतं, म्हणजे गिल्ट पण नाही की मुलं काहीतरी अरबट चरबट
घेतायत की काय. चॉकलेट स्मूदी करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 ते 4 सुके अंजीर, 5 ते 6 काजू, अक्रोड, 3 ते 4 बदाम, 2 चमचे साखर, 2 चमचे अनस्वीटन कोको पावडर, चॉकलेट सिरप, 1 ग्लास दूध. अंजीर आणि खजूर साधारण 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजवायचे. आता काजू पण पाण्यात भिजवायचे आणि अक्रोड बदाम पण एकत्र करून पाण्यात भिजवायचे. भिजवलेल्या अंजिराची पेस्ट करून त्यात काजू, अक्रोड, बदाम घालून हे मिश्रण पुन्हा मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं. आता त्यात साखर, कोको पावडर, चॉकलेट सिरप आणि दूध घालून त्याची स्मूदी तयार करायची. आता ग्लास चॉकलेट सिरपने डेकोरेट करायचा आणि त्यात तयार केलेली स्मूदी घालायची. झाली आपली चॉकलेट स्मूदी तयार. चला, आता मॅडमची फरमाईश आहे की त्यांना चॉकलेट बिकलेट काही नकोय, काहीतरी वेगळं हवंय. तर अगेन सुका अंजीर घेते, सुका मेवा यामध्ये घालून घेते सगळं, काजू देखील भिजवलेले. हे बघा, हे सुका मेवा देखील छान असा ब्लेंड झालेला आहे. आता यामध्ये दूध घालायचं. साखर मी नाही वापरणार यामध्ये. आता साखरेऐवजी इथे तुम्ही गुलकंद वापरू शकता, पण माझ्याकडे रोज सिरप आहे, दिसायलाही हे खूप सुंदर दिसतं, मग का नाही. चला, थोडं रोज सिरप घालते, 1-2-3 चमचे. आता हेही छान ब्लेंड करायचं. मंथनचं तयार आहे. चला, मनस्वीचं पण देखील तयार आहे. आहा हा, बघा रंग काय दिसतोय सुरेख. क्या बात आहे. वा वा वा. रोज फ्लेवर स्मूदी करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 ते 4 सुके अंजीर, 5 ते 6 काजू, अक्रोड, 3 ते 4 बदाम, 1 ग्लास दूध, 3 ते 4 मोठे चमचे रोज सिरप. आता चॉकलेट स्मूदी सारखीच सेम प्रोसेस करायची. भिजवलेल्या अंजिराची पेस्ट करून त्यात काजू, अक्रोड, बदाम घालून हे मिश्रण पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. आता त्यात दूध आणि रोज सिरप घालून त्याची स्मूदी तयार करायची. ग्लासला रोज सिरपने डेकोरेट करून त्यात स्मूदी घालायची. झाली आपली रोज स्मूदी तयार.